चर्चा झाली आणि मग तिसऱ्या दिवशी परत केस ही सुरू झाली आणि त्याच्यावर निकाल आला. मला थोडीशी माहिती या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे असं वाटतं म्हणून मी बोलतोय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हे तर कबूल करायला पाहिजे, कारण याच्यामध्ये सुद्धा भारत सरकारनं सुद्धा जे काही आता प्रेस नोट काढलेली आहे, प्रेस नोट मध्ये असं म्हटलेलं आहे, Honorable Supreme Court has struck down the recent 27% reservation in favor of OBCs in local bodies made by the state government of Maharashtra and Madhya Pradesh on 15/12/2021 in special leave petition to appeal into bracket C number 19756 of 2021 Rahul Ramesh Wagh versus स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता एक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, हे राहुल वाघ हे जे प्रेस नोट सांगते भारत सरकारची की यांना जर हे आपल्याला काम आपलं जर करायचं असेल तर नाही, हे चुकीचं आहे. प्रेस नोट चुकीची आहे. जे म्हणताय आमचा कार्यकर्ता तो वेगळा आहे आणि हा राहुल वाघ वेगळा आहे, हा ऍडव्होकेट राहुल वाघ आहे, हा धुळ्याचा आहे, याचा आमच्या पक्षाची कुठलाही संबंध नाही. जो आमचा राहुल वाघ आहे त्यांनी क्लॅरिफिकेशनही काढलं आणि त्यांनी नोटीसही पाठवली आहे. ज्यांनी आरोप लावला, आपले जे कार्यकर्ते आहेत प्रमुख जे रोज बोलतायत, त्यांना नोटीसही, लीगल नोटीसही पाठवली आहे की माझा याच्याशी काही संबंध नाही म्हणून. माझं परत आपल्याला एक तर सांगणं आहे की परत याची चौकशी करा. ऐकून मी आरोप नाही करत तुमच्यावर. नाही, अहो हे सगळे जे आहेत आरक्षणाच्या मुळावर उठलेले लोक आहेत. हे दोघंही आरक्षणाच्या मुळावर उठलेले लोक आहेत आणि यांना कोणाचा असा मला बोलू द्या ना. आता अध्यक्ष महोदय, मी यांच्यावर आरोप सुद्धा केला नाही, मी यांच्या पक्षाचं नाव सुद्धा घेतलं नाही, मी फक्त प्रेस नोट वाचून दाखवली आणि मी आता बिलावर बोलायला उभा असल्यानंतर ते मला थांबवणं बरोबर नाही ना. बिलावर माझी अपेक्षा याच्यावर एवढीच आहे, एक तर मी बिलावर बोलू शकलो असतो, पण बिल लवकर मंजूर करायचं म्हणून मी बोललो नाही. दुसरं, आपण याला राजकीय रंग देताय म्हणून सांगतो, मी नाही देत. मी सांगतो रमेश वाघचा आमच्या पक्षाशी संबंध नाही, पण विकास गवळी कोणत्या पक्षाचा, डोंगरे कोणत्या पक्षाचा, ज्यांनी मूळ याचिका केली, ज्यांच्यामुळे हे आरक्षण गेलं, ते गवळी काँग्रेसच्या आमदाराचे सुपुत्र आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश डोंगरे हे काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे भंडाऱ्याचे अध्यक्ष. पण तरी मी त्या पक्षावर कुठलाही आरोप केला नाही. याचं कारण हे ओबीसी विरोधी आहेत, हे ओबीसी विरोधी लोक आहेत, ते कुठल्याही पक्षाचे असो. आणि तुम्ही जाणीवपूर्वक भुजबळ साहेब याच्यामध्ये जे राजकारण आणताय ना, याने कोणाचं भलं होणार नाहीये. मी तुमच्यापेक्षा 4 पट राजकारण आणू शकतो, माझ्याजवळ खूप पुरावे आहेत. आहे की माझं झाल्यानंतर तुम्ही बोला ना. मी कुठे तुमच्यावर आरोप नाही केले. मी म्हटलं आपण सगळ्यांनी एकत्रित काम करायचं आहे आणि म्हणून तर आता गव्हर्नमेंट इज ऑल्सो कन्सिडरिंग मूव्हिंग अ रिव्ह्यू पिटिशन बिफोर द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट टू अलाउ पॉलिटिकल रिझर्वेशन ऑफ ओबीसीज in the local bodies, municipal corporation for the time being till the state comply with the triple test criteria set forth by the Honorable Supreme Court. प्रश्न काय आहे साहेब की आम्ही तिथे विचार म्हणजे आमच्या वकिलांनी सुद्धा आपल्याला सांगितलं, तिथे प्रश्न उभा केला की साहेब ही जर अशा प्रकारची जाती गणना एकत्र जे काही करायचं असेल तर सेन्सस हा विषय जो आहे हा पूर्णपणे भारत सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे. त्याचा एक सेन्सस ऍक्ट आहे. त्या ऍक्ट मध्ये सुद्धा स्पष्टपणे म्हटलेलं आहे, द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट डिक्लेअर इट्स इंटेन्शन ऑफ टेकिंग अ सेन्सस in the whole or any part of the territories to which this act extends, whenever it may consider it necessary or desirable so to do, and thereupon the census shall be taken. तर आपल्या वकिलांनी
आपल्या राज्याच्या तर्फे हे मांडलं की हे सेन्सस वगैरे जे काही करणं आहे हे तुमचं सरकार भारत सरकारच्या कक्षेतलं काम आहे, हे तुम्ही ते करायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की हा जो डाटा जो आहे हा चुकीचा आहे. हे उत्तर तुम्हाला सुद्धा फडणवीस साहेब त्यांनी दिलं की हा डाटा जो आहे चुकीचा आहे. आता इथे माझ्या हातामध्ये हा स्टँडिंग कमिटीचा जो आहे, पार्लमेंटच्या स्टँडिंग कमिटीचा रिपोर्ट माझ्याकडे आहे साहेब. ह्या पार्लमेंटच्या कमिटीमध्ये भारत सरकारनं असं म्हटलंय, रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हॅज इन्फॉर्म्ड that the data has been examined and 98.87% data on individual caste and religion is error free. म्हणजे 99% डाटा हा एरर फ्री आहे असं त्याच्यामुळे पुढे म्हटलं त्यांनी. ORGI has noted incidence of errors in respect of 1,34,77,000 individuals out of total SECC population of 118,64 lakhs. States have been advised to take corrective measures. म्हणजे हार्डली 1% त्याच्यामध्ये मिस्टेक आहे, ते आम्ही स्टेटला सांगितलंय तुम्ही बघा. परंतु स्टँडिंग कमिटी पार्लमेंटला त्यांनी उत्तर दिलं की 99% हा बरोबर आहे. आपल्या वकिलांनी ते मांडलं की बा हे तर बरोबर आहे असं. ते म्हणजे विल्सन जे होते DMKचे खासदार तिथे वकील होते, ते नेहमी ते तामिळनाडूचे सुद्धा केसेस लढतात. त्यांनी सांगितलं तुम्हीच सांगितलं की बा हे 99% बरोबर आहे, मग त्याच्यात चूक काय. बरं, हा डाटा गोळा केला होता हा कुणाच्या सांगण्यावरून केला होता, तर आपणच हा डाटा जो आहे मागितला होता. म्हणजे अगोदर तुम्ही मागे सांगितलं होतं की आम्ही 2010ला त्याच्या अगोदर काय झालं होतं हे पण समजलं पाहिजे की हे काय झालं होतं. तर खासदार सुमित्रा महाजन अध्यक्ष होण्याच्या पूर्वी एक कमिटी झाली, 16 त्याच्यामध्ये खासदार होते आणि त्यांनी ओबीसीचा अभ्यास करून सांगितलं की ओबीसीना ह्या शेड्यूल ट्राईब प्रमाणे आपण भारत सरकारतर्फे मदत दिली पाहिजे, पण डाटा आमच्याकडे नाही. सेन्सस कमिशनरने तो डाटा जो आहे तो गोळा करावा, हा त्यांचा पहिला रिपोर्ट. दुसरं आणखीन एक कमिटी ती मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली झाली. चिदंबरम आणि पवार साहेब वगैरे सुद्धा होते त्याच्यामध्ये. त्यांनी सुद्धा अशीच मागणी जी आहे त्यावेळेला तिकडे केली की डाटा तुम्ही ताबडतोब जो आहे तो गोळा करा, कारण आपल्याला ह्या ओबीसीना जो 54% 54% आहेत या देशात, त्यांना ह्या शेड्यूल ट्राईब प्रमाणे आपल्याला त्यांच्या घरासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आपल्याला फंड्स द्यायला पाहिजे, हे तुम्ही द्या. आता त्याच्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की 2011ची जनगणना त्याच्यामध्ये हा डाटा तुम्ही गोळा करा असं सुप्रीम कोर्टात सांगितलं. मग काय झालं की गोपीनाथराव मुंडे, समीर भुजबळ वगैरे त्या खासदार तिथे पार्लमेंटमध्ये त्यांनी पार्लमेंटमध्ये मांडलं की तुम्ही जे आहे हा डाटा आम्हाला तुम्ही तो द्या. गोपीनाथराव मुंडेंचं त्याच्यावर फार मोठं भाष्य आहे, त्याच्यामध्ये मी ते आणलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे कि सभापति महोदय, मैं ऐसा मानता हूं कि सदन में ऐतिहासिक बहस हो रही है. ओबीसी की जनसंख्या कितनी है? 80 वर्ष से इस बारे में जनगणना नहीं हुई है. अगर हम अब भी ओबीसी की जनगणना नहीं करेंगे तो ओबीसी को सोशल जस्टिस देने के लिए और इंतजार करना पड़ेगा और यह उन पर अन्याय होगा. यह जनगणना, इसलिए हम इस जनगणना की मांग करते हैं. हे उपनेते भारतीय जनता पार्टी पार्लमेंट त्यांचं हे म्हणणं होतं. त्याच्यावर समीर भुजबळ यांनी म्हटलं की सोपी गोष्ट आहे साहेब, हिअर आफ्टर रजिस्टर कोड इन केस ऑफ SC/ST we may add the word OBC. This is the only thing the ministry has to do, the government has to do. Let the truth come out in front of the country
as to what is the number of people living under the OBC category. This is the only request from my side. हे आपल्या लोकांनी तिथे मांडलं. मुलायम सिंह ने सांगितलं कि ये हमारी मांग है. जो लोग कह रहे हैं कि शैक्षणिक आर्थिक और सामाजिक और जाति के आधार पर जनगणना कराई जाए. मुलायम सिंह यादव ने मांडलं. त्याच्यानंतर लालू प्रसाद यांनी सांगितलं हम जाति के आधार पर जनगणना करना चाहते हैं. त्याच्यानंतर इथे नागेश्वर राव त्यांनी पण सांगितलं जाति के आधारित जनगणना के लिए सरकार ने एग्री किया है असं त्यांनी म्हटलं. प्रणब मुखर्जी साहेबांनी काय सांगितलं, सर so far as the caste based census is concerned, so far as the caste based census is concerned, the Home Minister has already responded. While the House was adjourned for the time being, I requested Mr. Sharad Yadav, Mulayam Singh Yadav and other people who is interested in that, what ingredients you want to be put in the format of which the caste census will be operated, kindly prepare it and hand it over to us, and we will look into it so that what is there to debate. म्हणजे त्यांनी डिबेट थांबवलं की तुम्ही हे ताबडतोब आमच्याकडे द्या, आम्ही हे ताबडतोब करतो. आता साहेब हे सगळं झाल्यानंतर म्हणजे त्यांनी कबूलच केलं की हे म्हणजे मागणी आपण केली होती ओबीसीच्या जाती गणनेची, ती गोपीनाथ मुंडेंपासून तर लालू प्रसाद यादव असतील, नागेश्वर राव असतील, ते दारा सिंग चौहान म्हणून आहेत, ते अनेक लोकांनी ती मागणी केली आणि प्रणब मुखर्जी साहेबांनी ती मागणी मंजूर केली. अध्यक्ष महोदय, ह्या अशा काही गोष्टी आपण तिथे मांडल्यानंतर भारत सरकारनं अर्जन झाली, केस अर्जन झाली दुसऱ्या दिवसा, आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या जे ॲफिडेव्हिट होतं त्याला आणखीन एक ॲफिडेव्हिट, नवीन ॲफिडेव्हिट जोडलं. कारण आता प्रश्न असा होता की हा ओबीसीचा डाटा आहे तुमच्याकडे, 99% तो करेक्ट आहे, मग आता तुम्ही तो आम्हाला द्या. आपल्या नाफडे साहेबांनी तेही सांगितलं आम्ही आमचं दुरुस्त करून घेऊ, तुम्ही आम्हाला द्या, आम्हाला ओबीसीचं आरक्षण ताबडतोब द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी भारत सरकारतर्फे दुर्दैवानं हे ॲफिडेव्हिट आलं आणि त्याच्यात काय म्हटलं, आय स्टेट अँड सबमिट दॅट द कॉस्ट ऑफ रिपिटिशन ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटिशन द SECC 2011 म्हणजे तो जो डाटा आम्ही गोळा केला वॉज नॉट अन ओबीसी सर्वे इन एनी मॅनर. आपण ओबीसीचा सर्वे मागितला सगळ्यांनी, प्रणब मुखर्जींनी पण सांगितलं ओबीसी, आणि एवढंच नाही तर ज्या वेळेला माहिती गोळा केली तेव्हा आपल्या वकिलांनी हा फॉर्म दाखवला की या फॉर्ममध्ये तुम्ही शेवटला म्हटलंय कास्ट म्हणजे कास्ट सर्वे झालेला आहे, तर तुम्ही आम्हाला तो द्या. भारत सरकारने सांगितलं द सेड सर्वे वॉज नॉट एसेन्शियल कंडक्टेड कन्सर्निंग ऑन द आयडेंटिफाइंग द collecting socio-economic condition data of the household with a view to identify the poor households for being used in implementation of the anti-poverty program by the central. त्यांनी सांगितलं हा ओबीसीचा डाटाच नाही, हा अँटी प्रोग्रामचा डाटा आहे. मला सांगा साहेब, तुम्ही स्वतः फडणवीस साहेब तुम्ही स्वतः मागणी केली काय समजून की आपला हा ओबीसीचा डाटा आहे. त्यावेळेला तुमच्या पत्रांना त्यांनी काय उत्तर दिलं, हा ओबीसीचा डाटा नाही असं उत्तर दिलं का? नाही, त्याच्यामध्ये चुका आहे, अमुक आहे, तमुक आहे. तिकडे पंकजाताई मुंडेंनी पत्र लिहिलं, तुमच्या सेक्रेटरींनी पत्र लिहिलं, सगळ्यांना उत्तर काय आलं, त्या डाटामध्ये चुका आहे, आम्ही देणार नाही. असं कुठेही म्हटलं नाही का हा डाटा ओबीसीचा नाही. आणि अचानक त्यांनी नंतर सांगितलं की हा डाटा ओबीसीचा नाही म्हणून सांगितलं. खरं म्हणजे हा ओबीसीचाच डाटा आहे, त्याच्यासाठीच तो गोळा केला होता. मागणी आमचीच होती, सर्वपक्षीय मागणी होती, त्याप्रमाणे तो कॉलम पण टाकण्यात आला. आपल्या सुद्धा राज्यामध्ये आपल्या UD तर्फे आणि RDD तर्फे त्यावेळेला ती जनगणना झाली, त्याच्यामध्ये ती सगळी माहिती घेतली. असं असताना अचानक भारत सरकारनं या इथं जे आहे
एवढे वर्ष कधी ते म्हणाले नाहीत की हा ओबीसीचा डाटा नाही, आणि अचानक त्या दिवशी हे ज्यादा ॲफिडेव्हिट दिलं आणि संपूर्ण ह्या आपल्या ज्या मेहनतीवर जे आहे एक प्रकारचं जे आहे जो काय डाटा गोळा केला होता, जे हे सगळी मंडळी बोलले, स्वर्गीय गोपीनाथराव बोलले, सगळे आम्ही जे जे काय प्रयत्न केले त्याच्यावर पाणी फेरण्यात आलं खरं म्हणजे. आणि अध्यक्ष महोदय, आता परिस्थिती काय आहे? आता परिस्थिती अशी आहे की त्यांनी सांगितलं नाही, आता ते नाहीच म्हणतात, ओबीसीचा डाटा तो गोळाच केला नाही म्हणतात, तर आम्ही काय करायचं? कोर्टाचा नाविलाज. आदरणीय कोर्ट सुद्धा मग मग म्हणाले ठीक आहे. ते म्हणतात कोर्ट आमच्याकडे डाटा नाही, मग तुम्ही गोळा करा, काय करा, तुम्ही जे आहे तो ट्रिपल टेस्ट पूर्ण करा, तोपर्यंत आम्ही तुम्हाला ओबीसीला आरक्षण देणार नाही. अध्यक्ष महोदय, ही अतिशय दुःखद गोष्ट आहे की 5-5 वर्ष या निवडणुका 5-5 वर्षांनी होतात आणि ओबीसीचा अशा रीतीने हक्क डावलणं हे अतिशय चुकीचं आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यानंतर मी फक्त ह्या आपल्या राज्यांबद्दल, राज्य महाराष्ट्राबद्दल बोलतो असं नाही, अख्ख्या देशामध्ये हा प्रश्न आता निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशची केस आली, त्यांना सांगितलं तोच कायदा जो महाराष्ट्राला तुम्हाला लागू झाला, झालं त्यांचं सुद्धा आरक्षण थांबलं. साहेब, काल ओडिसाची केस लागली, ओरिसाची, त्यांनी सांगितलं नाही, जो महाराष्ट्राला तुम्हाला आम्ही निर्णय दिला तोच निर्णय आता तुम्हाला. अख्ख्या महाराष्ट्राचं आरक्षण धोक्यात आलं, अख्ख्या हिंदुस्थानचं, महाराष्ट्राचं नाही अख्ख्या हिंदुस्थानचं. केवळ ओबीसीचा इम्पिरियल जो डाटा जो त्यांनी गोळा केला, त्यांनी तो त्या राज्याला दिला असता, चुकीचे जे आहे ते दुरुस्त केले असत्या. एका बाजूला सांगतात 99% दुरुस्त आहे, आम्ही सांगितलं जो काय दुरुस्त नादुरुस्त असेल तो द्या, आम्ही आमचा डाटा आम्हाला द्या, केरळाचा डाटा केरळाला द्या, मध्य प्रदेशला द्या, आम्ही तो दुरुस्त करतो आणि 15 दिवसामध्ये त्याचं जे आहे संकलन करून आम्ही तुमच्याकडे एम्पिरिकल डाटा देतो, हे आम्ही सांगितलं. पण ते ओबीसी नाहीच म्हटल्यानंतर सगळे प्रयत्न संपले आमचे. आणि आज एका पाठोपाठ एक राज्यावर या अशा प्रकारचं जे गडांतर येत आहे. माझं आपल्याला विनंती आहे, ताबडतोब भारत सरकारने जे आहे रिव्ह्यू पिटिशन जाण्याची तयारी केली. पाटील साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, मध्य प्रदेशचे बीजेपीचे लोक ताबडतोब गेले असणार. ताबडतोब त्यांनी सांगितलं की बघा हे असं असं झालं, महाराष्ट्र नाही आमचं सुद्धा आमचं पण अडचणीत आलं, काहीतरी करा. सगळे गेले असणार, तुम्ही पण जायला पाहिजे, सांगायला पाहिजे की याच्यामध्ये ताबडतोब रिव्ह्यू पिटिशन करा, आमच्या निवडणूक थांबवा, ह्या बाकीच्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ह्या संपूर्ण ओबीसी सहितच घ्या. याच्यामध्ये भारत सरकारने आता इंटरव्हेन्शन केल्याशिवाय मार्ग नाही. तुम्ही सांगता हे ठीक आहे, आपण आता पैसे त्यांना देणार आहोत, आपला आयोग तयार झालेला आहे, तो माहिती गोळा करेल. त्याला सुद्धा एक लक्षात घ्या, त्या माहितीला सुद्धा जे लोक ह्या ओबीसीच्या मुळावर आलेले आहेत ते लोक सारखं कोर्टामध्ये जाऊन त्याला सुद्धा जे आहे चॅलेंज करणार आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो होतो हे सेन्ससचं काम आहे, हे सेन्सस कमिशनरचं कायद्याप्रमाणे. मी का म्हणालो, कारण त्याला चॅलेंज होऊ शकत नाही, चॅलेंज नाही होणार. त्याला जे आहे त्यांनी खोटं सांगितलं तर त्याला सजा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास आहे. आता आपला कुणी जरी केला, म्हणजे मध्य प्रदेशने केला, ओरिसाने केला, कर्नाटकने केला, कोण ना कोणतरी कोर्टातच जाणार आहे. ते असंच झालं, ते तसंच झालं. त्यामुळे याच्यावर मुळातच काहीतरी औषध शोधणं हे गरजेचं आहे. आपण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करतो. हा जो अध्यादेश आहे तो अध्यादेश नाकारला नाही त्यांनी. आपल्या औरंगाबाद हायकोर्टाने पण नाही नाकारला, सुप्रीम कोर्टाने पण नाही नाकारला, अध्यादेश त्यांनी ठेवला. पण ती ट्रिपल टेस्टची जे इम्पिरिकल डाटाची मागणी तुम्ही पूर्ण करा, एवढं ते सांगितलेलं आहे. तर आता त्याला किती वेळ लागेल तुम्ही म्हणाल, त्याचा वेळ लागू शकतो, अडचणी येऊ शकतात. तुम्ही सांगितलं की हा पॉलिटिकल बॅकवर्डनेस जो आहे हा आपल्याला शोधायचा आहे. ते तुम्ही म्हणता ते बरोबर, ते 1 महिन्याचं काम आहे. परंतु मी जी काय माहिती घेतली आहे फडणवीस साहेब, ते सांगितलं हे टिकणार नाही. आपला हा सगळा डाटा तो रिगरस एम्पिरिकल डाटा कंटेम्पोररी हे सगळं त्याच्यात म्हटलं, मग सगळं पाहिजे ना. आजच्या घडीला काय परिस्थिती आहे त्यांची, काय नाही, आमकं तमकं
हे सगळं लागणार ना, असं कसं करता? आणि म्हणूनच हे मुंडे साहेबांपासून सगळ्यांनी जी भाषणं केली की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घ्या. ह्या जाती गणना करताना त्यांची शैक्षणिक, आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे तो डाटा गोळा करा, हे सगळ्यांनी त्यावेळेला सांगितल्याचं कारण ते आहे. आणि मग तसं जर करायला गेलं तर तुम्ही म्हणता तसं वेळ लागणार. अशा एका अडकित्त्यामध्ये हा ओबीसीचं आरक्षण सापडलेलं आहे. राजकारण बाजूला ठेवा, काय तुम्हाला राग येण्याचं कारण नाही. कारण मी जरी म्हणालो की नाही नाही नाही, मी बिलं मांडली. ते बिलावर जी काही कागदपत्र माझ्याकडे जमा झाली आणि जी काही जुनी भाषणं आहेत तुम्ही म्हणता ते मी तुम्हाला सांगितलं, तर ते आपण जर सगळ्यांनी जाऊन जर असं आहे की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा जाऊन प्रधानमंत्री साहेबांना सांगितलेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये दखल घ्या आणि काहीतरी मार्ग काढा. तर याच्यामध्ये तुम्ही सुद्धा जर गेलात, हे ठीक आहे, बाकी आपण करूया, ओबीसी जागरण करूया, धरणं धरूया, आणखीन सगळं करूया, परंतु ही गुरुकुल्ली तिकडे जे आहे दिल्लीमध्ये ती जर फिरवायची असेल तर चंद्रकांत दादा, फडणवीस दादा हे तुम्ही सगळे जर गेलात तर लवकर काम होईल. इतर राज्य जात आहेत, तुम्ही सुद्धा तिकडे गेलं पाहिजे आणि या संदर्भामध्ये ताबडतोब काहीतरी मार्ग काढा, रिपिटिशन करा. हा काय करू? जाताय तुम्ही कधी? ताबडतोब आम्ही तिकीट काढून देतो तुम्हाला, जा तिकडं. पण फक्त तुमचं ऐकलं पाहिजे त्यांनी. धन्यवाद साहेब. तुम्ही हात वर केल्याबरोबर ते बसले. अध्यक्ष महोदय, सन्मान